नमस्कार. आज आपण नर्सिंगच्या रजिस्ट्रेशनच्या रिन्युअलसाठी लागणाऱ्या CNE 150 क्रेडिट पॉईंट CPD आणि CNE या माध्यमातून कसे करायचे, तर आपण ऑनलाईन CNE कशा कराव्या हे आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ह्या वेबसाईटवर येऊन आपले लॉग इन करून घ्यायचे आहे. त्या वेबसाईटवर आल्यानंतर फॉर CNE प्लीज क्लिक हिअर या ऑप्शनवर जाऊन CPD लॉग इन CNE लॉग इनमध्ये जायचं आहे. CNE लॉग इनमध्ये गेल्यानंतर CPD लॉग इन करून ॲज ए पार्टिसिपेंट मध्ये आपले डिटेल्स टाकून आपण लॉग इन करून घेऊया. तर मी माझे डिटेल्स ऑलरेडी टाकलेले आहेत. ते टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे लॉग इन झाल्यानंतर इथं आपण बघू शकतो सध्या किती CNE येथे आहे. या ठिकाणी ऑनलाईन आणि या फिजिकली उपस्थित राहून त्या कराव्या लागणाऱ्या आहेत. तर आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन CNE कशा करायच्या. तर सर्वात पहिले CNE शेड्यूल इथं CNE शेड्यूल बघू शकतो. इथं सर्व CNE सध्या अवेलेबल आहेत ते बघू शकतो. त्यानुसार आपण ऑनलाईन CNE या डिटेल्सवर क्लिक करून अप्लाय करून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली या लिंकवर जाऊन आपण CNE गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस इथं दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल ॲस्ट्रिका या संस्थेच्या साईटवर आल्यानंतर लॉग इन करून घ्यावं लागेल. इथं ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल, अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर मोबाईल नंबर टाकून किंवा ईमेल ID टाकून आपण OTP नुसार डायरेक्टली आपलं अकाउंट ओपन करू शकतो. किंवा जे नवीन युजर्स आहेत ते पहिल्यांदाच ॲस्ट्रिकावरती ऑनलाईन CNE अटेंड करत आहे त्यांच्यासाठी इथं क्रिएट अकाउंट करून लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथं आपले जे काही डिटेल्स आहेत नर्सिंग रजिस्ट्रेशन रिगार्डिंग ते टाकून आपण ते क्रिएट अकाउंट करू शकतो. तर मी ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलंच आहे. तर त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर टाकून इथं लॉग इन करून घेतो. OTP आल्यानंतर आपलं तिथं लॉग इन होईल. हे OTP आल्यानंतर आता हे ऑलरेडी मी हे PPH ही जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. तरी मी स्टार्ट अगेन हे कसं कंप्लीट करायचं ते मी पूर्ण करून दाखवतो आपल्याला. स्टार्ट अगेन किंवा मग इथं पहिल्यांदा असेल तर स्टार्ट येईल फक्त. मी ऑलरेडी कंप्लीट केलेली म्हणून स्टार्ट अगेन आलेलं आहे. तर या ठिकाणी हे इंट्रोडक्शन त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ हे स्टडी मटेरियल दिलेलं असतं. हे स्टडी मटेरियल असं नेक्स्ट घेऊन हे पुढची स्टडी मटेरियल अनलॉक होते. ते अनलॉक झाल्यानंतरच त्याचं बघितल्यानंतरच पुढचं येईल किंवा मग व्हिडिओ स्किप करून आपण पुढं पण घेऊ शकतो. त्यानंतर असे हे व्हिडिओ आपण स्किप पण करून पुढे घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर ही एक्झाम येते. हे 10 क्वेश्चनची एक्झाम देऊन आपल्याला ते ॲन्सर देऊन वगैरे नेक्स्ट करायचं असते. अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व स्टडी मटेरियल आणि ह्या एक्झाम्स कंप्लीट केल्यानंतर तिथे कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव कम्प्लिटेड युअर CNE असे येईल. त्यानंतर तुम्ही आपल्या पेजवर जाऊन इथं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. ह्या पद्धतीने आपलं सर्टिफिकेट दिसेल. त्याच्यावरती 5 क्रेडिट्स पॉईंट हे दिसून येईल. ठीक आहे. हे झाली एक ऑनलाईन CNE. तशा प्रकारे आपण इथे
या पोर्टलवरून या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन CNE ज्या उपलब्ध आहेत त्या आपण करू शकतो. एकदा ॲस्टिका या याच्यावरती लॉग इन केलेलं असल्यानंतर परत दुसरी CNE आपण सिलेक्ट केली तर डायरेक्टली लिंकवर गेल्यानंतर डबल आपल्याला OTP टाकायची गरज नाही आहे. डायरेक्टली स्टार्ट केल्यानंतर आपलंच अकाउंट ओपन असल्या कारणाने तिथं ते आपल्याला घेऊन जाते. तर दुसरी अशी हायपरटेन्शन अशा ह्या सध्या 4 CNE उपलब्ध आहे ऑनलाईन, त्या पूर्ण करून घ्यायच्या आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्याभरामध्ये 6 ते 7 दिवसामध्ये ते आपल्या ते पॉईंट्स आपल्या MNC पोर्टलवर क्रेडिट होतील. तर जसे की आपण इथं चेक पण करू शकतो CNE समरी. CNE समरीवरती आपण चेक करू शकतो आपले किती क्रेडिट पॉईंट झालेले आहे आणि कोणकोणत्या CNEचं स्टुडंट CNE लिस्टमध्ये आपण किती CNE अप्लाइड केलेले आहे आणि किती CNE अटेंडेड केलेले आहेत. तर तशा प्रकारे मी या 4 प्रकारच्या ऑनलाईन CNE सुद्धा मी अटेंड केलेले आहे. इथं बघू शकता आणि त्याचे स्कोर आपल्याला तिथे दिसून येतात CNE समरीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन CNE कंप्लीट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.